आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। प्रतिबंधित गुटखा भरलेले वाहन आळेफाटा परिसरात येत असताना आळेफाटा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 28,36,000चा गुटखा तसेच वाहनाचा 43,36,000 रुपयांचा मुद्देमाल शुक्रवार दिनांक 11 रोजी रात्री 8:30 वाजेच्या वेळेस पकडला आहे। या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून एक जण फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली। सादिक अब्दुल वहाब शेख वय 43 वर्ष राहणार चुनार गल्ली चोपडा जिल्हा जळगाव असे अटक केलेल्या ट्रक चालकाचं नाव आहे। याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आयशर ट्रक MH04 HD 7350 यामधून बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असून हा ट्रक नाशिक बाजूकडून आळेफाटाकडे येणार आहे। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पोलीस पथकास सतर्क केले। शुक्रवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार पोपट कोकाटे हे नाकाबंदी करत असताना त्यांना हा ट्रक संशयितरित्या मिळून आला। त्यांनी ट्रक चालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। यानंतर या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विना परवाना बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला विमल कंपनीचा सुगंधित मसाला व सुगंधित तंबाखू असा पोत्यांमध्ये भरलेला एकूण 28,36,000 रुपयांचा गुटखा मिळून आला। यानंतर ट्रक चालकास ताब्यात घेऊन त्यास अटक केली। तसेच गुटखा व ट्रक असा एकूण 43,36,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार पोपट कोकाटे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पंडित थोरात, नवीन आरगडे, शैलेश वाघमारे, विष्णू दहीफळे, गणेश जगताप, ओंकार खुने, संतोष साळुंके, भुजंगराव सुकाळे यांनी केली। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज, आळेफाटा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.